नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष, तर फहीम खानवर 27 कलमं लावली। नागपुरात राड्याच्या आधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी झाल्याचा आरोप। व्हिडिओही व्हायरल, तर हिंदू संघटनांच्या आंदोलनासाठी तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी झाल्याचा दावा। नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर राडा प्रकरणात आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत। 46 पैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्सकडून आरोपींचा शोध सुरू। सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओजची तपासणी। दरम्यान एटीएसची टीम सुद्धा स्वतंत्र तपास करू शकते, पोलीस उपायुक्तांची माहिती। नागपुरात दगडफेक करणाऱ्या जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। बलदारपुरामधली संतापजनक घटना। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। समाजकंटकांकडून महिला पोलिसांचा विनयभंगाचा प्रयत्न। पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, आमदार अमोल मिटकरींची मागणी। नागपूरच्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी, तर नागपूर राडा प्रकरणानंतर आता सलग 3ऱ्या दिवशी संचारबंदी कायम। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं पोलिसांकडून आवाहन। नागपूर रेल्वे स्टेशन ते मेयो हॉस्पिटलकडे जाणारा उड्डाण पुलावरील रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास। नागपुरातील राडा पूर्वनियोजित होता। राड्यामध्ये सहभागी असलेले लोक स्थानिक नव्हते। बजरंग दल विश्व हिंदू परिषदेमुळे दंगल घडली नाही, प्रवीण दटकेंची प्रतिक्रिया। नागपुरात राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी, तर स्थानिक नागरिकांकडूनच गल्ल्यांमध्ये प्रवेशबंदी करत खबरदारी। नागपूरच्या महाल भागामध्ये झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम, तर 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद, तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले। संचारबंदी लावलेल्या भागात बस फेऱ्या बंद। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची नागपुरातील राड्याच्या घटनेनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक। रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यासंदर्भात आणि लहान वाद वाढू न देण्यासंदर्भात सूचना। नागपुरातील संचारबंदीमुळे 250 कोटींच्या व्यापारावर परिणाम, तर बाजारपेठा लवकर सुरू व्हाव्यात अशी व्यापाऱ्यांची मागणी। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क। अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि धार्मिक ठिकाणं बघून सुरक्षा, तर नाशिक पोलिसांकडून 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। संशयित हालचालींवर सुद्धा नजर। मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। जयकुमार रावल यांच्यावर अनिल गोटेंनी केले होते आरोप। जयकुमार रावल आणि फडणवीसांमध्ये विधान भवनातून बाहेर जाताना चर्चा। केईएम रुग्णालयाच्या गेटला काळं फासून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, तर मराठीत मजकूर नसल्यामुळे गेटला काळं फासलं। रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक। बुलढाण्याच्या सैलानी बाबा दर्गेमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा। खबरदारी म्हणून पोलिसांनी सैलानी बाबा दर्गा परिसरात बंदोबस्त वाढवला। सध्या सैलानी बाबा यात्रा सुरू असल्यामुळे भाविकांची खुलताबाद आणि औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी, तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी। पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांची औरंगजेब कबरीला भेट, तर पोलीस सुरक्षा पुरातत्व विभागाच्या व्यवस्थेची पाहणी। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरमधल्या पर्यटनावर। पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट, पुरातत्व विभागानं दिली माहिती। प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता। कोल्हापूर कोर्टानं अर्ज फेटाळल्यानंतर आता कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता। दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करावा, अमोल मिटकरी यांचं विधान। तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसात अटक होणारच, परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त। कोरटकर सोलापूरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल, तर सरकार अशा टुकार लोकांना पाठबळ देत आहे, रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। नितेश राणेंनी जबाबदारीनं बोलावं, राणे लाडके असले तरी काहीही बोलण्याची सूट सीएम देणार नाहीत, अमोल मिटकरींचा राणेंना सल्ला। नितेश राणे नेत्याला खुश करण्याच्या नादात महाराष्ट्राचं नुकसान करतायत, तुमचा लाडकेपणा काही दिवस टिकणार, रोहित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा।